नमस्कार मंडळी, आज आपण ओल्या राजम्याची झणझणीत अशी भाजी बघणार आहोत जी खायला खूप टेस्टी लागते। तर त्यासाठी मी इथे ओला राजमा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कुकरला एक साधारण 2 शिट्ट्या काढून घ्यायचं। इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर स्लाइस केलेला कांदा, आलं, लसूण, खसखस घेतलेला 1 चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सगळं वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम करून काही खडे मसाले घालून घ्यायचं। त्यानंतर हे सगळं वाटण याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं। त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि तयार केलेलं वाटण घालायचं आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। वाटण परतून झालं की मग त्याच्यामध्ये कांदा, लसूण मसाला, हळद, धणे पावडर आणि गरम मसाला घालायचा। हे मसाले देखील छान आपल्याला या वाटणासोबत परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेला राजमा घालायचा, पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी छान असं वाफवून घ्यायचं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।